सद्गुरुनाथ महाराज की जय. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी. सद्गुरुनाथ महाराज की जय. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. सद्गुरुनाथ महाराज की जय. आजपासून आपण अधिक मास महात्म्य या पोथीचं वाचन सुरू करत आहोत. दररोज एकच अध्याय आणि त्या अध्यायामधून बोध काय आहे तेवढीच आपण चर्चा करणार. तर साधारणपणे एक अध्याय हा 5 ते 10 मिनटात त्याचं वाचन पूर्ण होतं आणि पुढचे एक 5-1 मिनिट त्यातला जो बोध आहे किंवा अर्थ आहे किंवा महत्त्वाची सूचना आहे तेवढीच आपण ती बघणार. तर हे आजपासून आपण सुरू करतो. अधिक मास महात्म्यम अध्याय पहिला. आता ह्यामध्ये ही प्राकृत भाषेतली ही पोथी आपण घेतली. प्राकृत भाषेतली जरी असेल तरी ही मूळ संस्कृत पोथीमधलीच प्राकृत भाषेत केलेली आहे. पण सर्वमान्य जुनी पोथी हीच आहे. म्हणजे ह्यात काही महत्त्वाचे संस्कृत श्लोक पण आहेत आणि प्राकृत भाषेत याचं सुंदर आणि सोपं भाषांतरही केलेलं आहे, ओवीबद्ध. समजण्यास असं काही यात अडचण येईल असं काही वाटत नाही. सुरू करूयात. अधिक मास महात्म्यम अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सीतारामचंद्राभ्यां नमः, श्री पांडुरंगाय नमः. ओम नमोजी गणराजा एकदंता चतुर्भुजा, फरशपाणी अधोक्षजा, ओववी ध्वजा यशाची, ऐसा तू विघ्नहरुं ग्रंथारंभी नमस्कारू, देऊनिया अभयवरू नेई परपारू ग्रंथः. नमो आदि जननी चराचर जये पासुनी, ते शारदा हंसवाहिनी ग्रंथारंभी नमिले. नमो श्री गुरु रामदास, जो सर्वी सर्वस्व उदास, तयाची धरुनियाकास ग्रंथ शेवटास जावो हा. प्रार्थनेचे एक कारण आयुष्य नसे आपल्या आधीन, ग्रंथारंभी लोभ धरून वदेन म्हणे तो मूर्ख हो. येथे करता आणि करविता, वक्ता आणि वदविता, सर्वही रघुनाथ सत्ता, वृथ्वा अहंता प्राणियाची. असो आता हे वार्ता, ग्रंथ तरी हा कोणता, तरी अधिक महात्म्य ग्रंथा वंदू आता निर्धारे. संस्कृत वाणी व्यासोक्त, पद्मपुराणीचे संमत, तयाचा असे हा मतितार्थ, तो असो अवगता श्रोतिया. श्लोक. एकदा मुनया सर्वे नैमिषारण्यमागता, परब्रह्मरता ये च हरिद्वार निवासिना. टीका. कवण एक अवसराचे संधी, मिळवनिया ऋषींची मांदी, नैमिषारण्याची अवधी, येते झाले सत्वर.
जे महातपस्वी योगीराज महानुभाव तेजपुंज हरिद्वार कुरुक्षेत्रज समुदायेसी पातले शशी समान शीतळता भानु समान तेजाळता तयाचिया आशीर्वादे तत्वता रंकतो प्रभु तत्वा पावे पै ऐसे सर्वही ऋषीश्वर गालव आणि शुकेंद्र नामे सांगता अपार होईल प्रसर ग्रंथाते समग्र ऋषी मिळणी सूता प्रती करीती प्रश्न कलियुगी अन्नगत प्राण परमार्थ साधन केवी घडे त्याही वरी दरिद्र व्यथा शरीरी जडे रोग अवस्था नित्य नामस्मरण करिता अवकाश कदा नसे पै जरी कीजे तीर्थाटन व्याधिग्रस्त शरीर क्षीण संसार धंदा करिता जाण अवकाश कदा नसे पै शक्तिवीण सर्वथा न जाववे तीर्थपंथा द्रव्ये जावे जरी तत्वता तरी दरिद्र व्यथा अपार स्वगृही करावे धर्मदान तरी द्रव्य पाहिजे तया लागून अथवा भगवंती होता अनन्य तरी गतायुषी प्राणी हा ऐसी यासी कवण उपाय प्राणिया कैसा तरणोपाय अमूल्य हा नरदेह केवी पावे परलोकाते अनंत पापाची या राशी दरिद्रे घडती प्राणियासी मग पावे रवरव नरकासी यमयातनेसी अपार नाना प्रकारे यमयातना शास्त्री बोलिले प्रकार नाना ते चाचणी भोगिता जना उसंत जाणा नसेची ऐसिया प्राणियासी कैसेनी करावे परमार्थासी तरी कृपा करून आम्हासी काही उपाय सांगावे ऐसे समस्तांचे प्रश्नाक्षर ऐकून या सविस्तर बोलता झाला उत्तर व्यास शिष्य सूत पै सूत उवाच श्लोक शृणुध्वं ऋषया सर्वे कथा पौराणिकीं शुभा लक्ष्मी माधव संवादं शृणुतां पापनाशनम् टीका सूत वदे तेव्हा वदनमौळी ऐका हो सर्व ऋषी मंडळी एकदा श्री माधव जवळी प्रार्थिती झाली कमळजा तुम्हा ऐसाची प्रश्न लक्ष्मी करी आपण कायसे शरीरी भरता व्याधी मग कैचे स्नान देवतार्चन विधी अथवा पर्वकाळ कुळधर्म संधी द्रव्यवीण सिद्धी केवी होय किंवा अकाळे घडे मौंजी लग्न द्रव्य नाही म्हणून शास्त्री निर्धार केला जाण अष्टवर्षाचा निर्धारे अष्टवर्षी चौलोपनयन तैसेची कन्येचे कन्यादान हे समयासी न घडती जाण म्हणून अकाळ बोलिजे का आलिया पितृदिवस कांता झालिया अस्पर्श म्हणून अकाळी तो दिवस शास्त्रज्ञेने ऐसे बोलती अथवा व्याधीग्रस्त झाले शरीर मग राहिला सहजची आचार तैसेच प्राशन करणे लागे नीर अन्नही परिकर शय्येवरी इतुकिया दोषांच्या मळासी संचय होतासी समरसी तया ते म्हणती मलमासी घटकापळ दिवस गणिता नक्षत्र आणि मासतिथी हे कवणे अर्थे उणे होती तरी ऐसिया दोषाची होता भरती मग ते पावती क्षयाते म्हणून तिसरे वरुषी जाण एक मास अधिक तेणे गुण मग ते होय म्हणून नामाद विधान मलमास जाण बोलिजे तरी ऐसिया दोषांचे क्षाळन होईल तेची ऐके साधन मलमासाचे जे अधिष्ठान ते स्वयं मीच जाण वल्लभे जेवी त्रिगुण निरसिलियावरी वस्तू उरे साक्षात्कारी हे खूण जाणावी चतुरी संत सेवा धरिजे ऐसे 3 संवत्सर गेलिया उरे मास ज्योतिर्मया
नाम धरती जाणती तया केशवराया म्हणोनी. केला सर्व कर्माचा नाश उरला नाही लवलेश. म्हणून बोलिजे केश दोष ग्रासक जो मी. तया मासाचे महिमान ऐके होनी सावधान. मलमास प्राप्त झालिया जाण मांगल्य विधान लोपती. न होती विवाह कार्य न होती उपनयन आचार्य. तीर्थाटना हे माधव जनार्दन ऐका वचन पै माझे. श्लोक. श्री लक्ष्मी उवाच. देवदेव जगन्नाथ भुक्तिमुक्तिप्रदायक कथयस्व प्रसादेन संशयो मे हृदि स्थिता. मुनीश्वरा प्रवदन्ति कृष्णद्वैपायनद्वैपादनायाः अदत्तं नैव लभ्येत दत्तं चैवोपतिष्ठति. यथा वन्द्या गृहस्थस्य पतिवंशनिवासिनी तया दानविहीनन्तु जन्तुर्जन्म निरर्थकम्. टीका याची. हे भगवान देव देवेश, तुम्ही जो सर्व देवांचे ईश आणि प्राणी मात्रांचे पालनाधीश सर्वत्रांचे स्वामिया, तरी कृपाळत्वे करुणी निवेदावे मज लागुनी. जे चराचर जीवप्राणी केवी तरती भवर्णवी. जैसी पतिवीण रमणी न शोभे कदा दीन यामिनी. तेवी अदत्त झालिया प्राणी न शोभे दानी कदा तो. तैसे दान धर्माविण जे नर ते द्विपदाचे केवळ खर. तरी अल्प वेचुनी पुण्य अपार कवण असे स्वामिया. कवण दान कवण तप हे कृपा करुनिया अल्प. मज निवेदावे स्वल्प स्वल्प तरुण पाय जगाते. ऐसा प्रश्न समुद्र तरण्याचा आकुर्णनी बोलतसे वाचा. स्वामी तो दीनजनाचा केशवराज सत्यपै. श्लोक. तथापि कथयन्तीह दैवज्ञ शास्त्रकोविदा. मलिम्लुञ्चैतु सम्प्राप्ते क्रिया सर्वा परित्यजेत्. युक्तायुक्तं यदा पूर्वाचार्ये यथोदितं. देवकार्य पितृकार्य तीर्थयात्राव्रतादिकं. क्षौरं मौञ्जी विवाहञ्च व्रतं काम्योपवासिकं. मलिम्लुञ्चे सदा त्याज्यं गृहस्थैश्च विशेषतः. टीका. ऐको हो क्षीराब्धी तनये दुर्लभतो नरदेह. येथे सहजासहज घडती अपाय सायस नसता अनायसे. ते कवण म्हणती तरी ऐके युक्तायुक्त प्रकार देखे. शास्त्री बोलिले अनेके ते आवश्यक घडिती की. स्नान संध्या देवतार्चन कुळधर्म वर्णाश्रम जाण. पर्वकाळ न घडे दान मग तीर्था भ्रमण निश्चित मजलागी. म्हणून माझे मुख हे निर्धार वेदेंचे केला असे साचार. ऐकून या ऐसे उत्तर लक्ष्मी बोलती जाहली. ऐका विनंती स्वामीनाथा एवढी पदवी ब्राह्मणा देता. तरी का फिरती लोलांगता कवडी साठी विदेशी. तरी ये विषयीचा संशयो निरसावा जी संदेह. तब बोलिते येते माधवो ऐके अभिप्रावे पैयाचा. कृत त्रेत द्वापार आणि कली हे निर्माण झाले जये काळी. सूर्यकर्णी उद्भवे एकची वेळी तया काळीचा वृत्तांत असे पै. चारी युगे निर्माण होता मूर्तिमंत उभी राहिली तत्वता. 33 कोटीसी विधाता तोही होता जवळिके. ते वेळी युगाचा युगधर्म चारी वर्णाचा वर्णाश्रम. तया माझे श्रेष्ठ ब्राह्मण धर्म तोची नेम अवधारी. कृत युग माझारी स्नान संध्यादी कर्मे माध्यानवरी. ब्राह्मणे संपदावी बरवी परी मग आश्रमा भीतरी पै यावे.
परितयाची योगक्षेम चिंता, रायानी करावी व्यवस्था, न मागता पुरविती पदार्था, कार्यप्रसंगता संपादी. ऐसा प्रथमयुगी धर्म होता, दुसरियाचा ऐक ऐता, त्रेतायुग प्राप्त होता, धर्म कोणता अवधारी. एक याम पर्यंतवरी, नित्य नेम सारावा भूसरी, मग जाऊनी राजद्वारी, जोडल्या करी विनवावे. तव तया प्रभूने जाणा, पूर्वी जे ब्राह्मणाची वासना, द्वितीय युगाची ही रचना, कर्माचरण अंतरले. आता तिसरे द्वापार, ऐके तयाचा निर्धार, यज्ञादी कर्मे करीती राजेश्वर, तेथे जाती न पाचारिता. धन आशेसाठी बापुडी, हिंडताती देशोधडी, तेथे स्वधर्माते बापुडी, अंतरली अनायासे. कैची संध्या कैचे स्नान, अवघे द्रव्याचेच ध्यान, म्हणून हिंडती रानोरान. कर्म भोगे आपुल्या. ऐसे चतुर्युगाचे विवरण, तुझ केले म्या कथन, तरी ब्राह्मणाचा अन्याय कवण, पाहे शोधून अंतरी. केला अवतार तो मीच जाण, म्हणून ब्राह्मणोस्य मुख म्हणून, या लागी दोष न ठेवून, निर्दोषी जाण भूसुर. जैसे स्वर्गी सुरवर, तैसे पृथ्वीवरी भूसर, होतो माझाच अवतार, म्हणून अगोदर पूजावे. म्हणून तया वाटे पुनीत व्हावे, तेने हे व्रत करावे बरवे, देव ब्राह्मण पूजावे, ऐक बरवे परी कैसी. प्रातःकाळी उठोनिया, नित्य नेमाधिका क्रिया, सारुनिया स्नानविधी बरविया, मूर्ती पूजाव्या देवतार्चनी. उपरी सपत्निक ब्राह्मणाते, पाचारिजे भावार्थे, आसन देऊनी तयाते, पूजा विधानाते पैकीजे. अर्ध्यपाद्यादी पूजा बरवी, चंदन सुगंधी पुष्पे आणावी, तेने विधी समर्पावी, पूजा मज प्रीत्यर्थ. मग नाना प्रकारे मिष्ठान्न, अपूप लाडू पक्वान्न, क्षीरखांड पायसान्न, करावी निर्माण तया लागी. नाना प्रकारे चित्रविचित्र, शाखा निर्माव्या सुपवित्र, कथिया वटकादी यंत्र, दधी मिश्रित करावे. अनेक प्रकारची रायती, भावे करावी तया प्रती, दध्योदन भोजनांती, तया प्रती समर्पावे. ऐसे षड्रश मिष्ठान्न, आकंठ घालावे भोजन, येणे करिता मी जनार्दन, संतुष्ट होय तयावरी. श्लोक. अर्धदयास्तसपत्निकः, प्रवष्टेनान्तरात्मनः, मंत्रेणानेन देवेशी, ब्राह्मणो स मां स्मरन्. अर्चयित्वा अर्धदानेन, ब्राह्मणा पूजये तथा, सपत्निकान् शुचीन्, शान्तन् मधुरचूर्णे समो भजने. स्मर्तव्यो ध्वजरूपेण, तत्पत्नीत्वामनुस्मरण, परिधाय यथाशक्त्या वस्त्रालंकार चंदनै. टीकायची. भोजने झाल्यावरी, यथाशक्त्या वस्त्रे अलंकार बरी, मदर्पण बरविया परी, तया करी अर्पावे. मग घृत पक्व पांच पक्वाने करुन, फल तांबूल दक्षिणा दान, येणे करुणी वायन दान, द्यावे तया जाण तयासी. एला लवंगा जायफळ, पत्री सहित 13 गुणी तांबूल, अर्पुनी घालिजे माळ, गळा सुगंध पुष्पांची. ऐसे पूजन करून बरवे, तयांचे आशीर्वाद घ्यावे, लक्ष्मी नारायण जाणून नमस्कारावे, मग वोळवावे स्व आश्रमा. ऐसे व्रत एक मासवरी, करावे सहपरिवारी, आपण नक्त करावे अस्तमानावरी, मग भोजन परिसारावी. ऐसे करिता व्रताचरण, होय दोष मळाचे क्षाळन, मग शुचिस्मंत होऊन, पावे सदन माझे तो. ऐसा इतिहास बरवा जाण,
लक्ष्मी प्रति श्री नारायण स्वमुखे श्रुत करी आपण त्याची कथन कथियेलेसे प्राकृत भाषा भरवी तुम्हा ते अर्पली आघवी संशयी न धरा जीवी पुराणी पहावी प्रचित ऐसा प्रथमोध्याय बरवा तुझ प्रति पावो माधवा येथुनी कथाभाग अवघा अवधरावा पुढे पै करिता ऐसे व्रत ना दारिद्र्य ना वैधव्य अपमृत्य यदर्थी श्लोकाचा गुह्यार्थ स्वये भगवंत बोलिलासे श्लोक मलमासव्रतं नार्या करोति समुद्रजे न वैधव्यं न दारिद्र्यं पुत्रशोक कदाचन इति श्री अधिकमासमाहात्म्यं पद्मपुराणीचे संमत मनोहरसुत विरचित प्रथमोध्यायः गोडः। हा जो पहिला अध्याय झाला, या पहिल्या अध्यायामध्ये सगळे नैमिषारण्यामध्ये सगळे ऋषी लोक बसलेले होते आणि ह्यामध्येही गालव आणि शुकेंद्र मुनी हे सूत महाराजांना प्रश्न विचारतात आहे की असं काय व्रत आहे की जेणे आम्हाला हा परमार्थ करता येईल, कारण प्रपंच तर आम्ही करतोच आहोत, प्रपंचातली कर्मे आम्ही करतच आहोत, असं कोणतं व्रत आहे, केव्हा करावं आणि कशा पद्धतीनं करावं की जेणे आम्हाला हा परमार्थ करता येईल। आता परमार्थ करता येईल म्हटल्यानंतर ते ऋषी जे म्हणत होते तर त्यांचं म्हणणं असं होतं की संसारामध्ये आमच्या कन्यापुत्रांचे विवाह लवकर होत नाहीत, मग आम्ही त्यासाठी काय करावं। तर त्यावेळेस भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा जो संवाद आहे तो सूत महाराज सांगतात आणि म्हणतात आहे की शास्त्रकारांनी 8व्या वर्षी मुलाची मुंज करून त्याचं शिक्षण झाल्यानंतर, विद्यार्जन झाल्यानंतर त्याचा विवाह करावा आणि योग्य वेळी कन्येचाही विवाह करावा। हे करत नसल्याने तो दोष निर्माण होतो आणि तो दोष जाण्यासाठी धन जे मिळत नाही त्याचा दोष जो आहे तोही जाण्यासाठी हा मलमास सांगितला आहे। याला पुरुषोत्तम मास असं त्याचं नाव आहे। दर 3 वर्षांनी एकदा हा तो मास येतो आणि ह्या मासामध्ये सर्व प्रकारचे दोष जाण्यासाठी हे जे व्रत सांगितलं आहे तर ते म्हणतात की एखाद्या ब्राह्मण पती पत्नीला घरी बोलवावे, त्यांना भोजन द्यावे, त्यांना यथाशक्ती वस्त्र द्यावेत, दक्षिणा द्यावी, फल द्यावं, तांबूल द्यावं, त्यांच्या गळ्यात फुलांची माळ घालावी। तर लक्ष्मी म्हणते की देवा तुम्ही असं म्हणत आहात, पण मग ब्राह्मण जर त्यांना तुमच्या समान जर पूजायचं असेल तर ते प्रत्येक युगामध्ये दरिद्रच असं का दाखवलेलं आहे। तर तेव्हा भगवान विष्णू लक्ष्मीला सांगतात आहे की ते माझ्या मुखापासून निर्माण झालेले आहेत आणि त्यामुळे ब्राह्मण जो स्नान संध्या आणि त्याचे देवतार्चन आणि त्याचा धर्म हा नियमित पाळतो अशा ब्राह्मणाला सपत्नीक बोलवावे, ते माझंच रूप आहे, ह्यात तू काही संशय धरू नकोस। आणि हे व्रत केल्याच्या नंतर मग दारिद्र्य राहणार नाही, वैधव्य राहणार नाही, अपमृत्यूही घरात कोणाचा येणार नाही, असा ह्या पहिल्या अध्यायाचा हा मतितार्थ आहे। इथे हा अधिक मास महात्म्य पोथीमधला पहिला अध्याय संपला। इथे आपण विश्राम घेऊया। जय श्री कृष्ण।